आमचा या ठिकाणी एक निवेदन आपल्याकडनं मला इथे प्राप्त झालेलं आहे, त्याबद्दलची जी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितपणे केली जाईल। आपण अतिशय शांततेने रत्नागिरी शहरामधलं वातावरण आपण नेहमी ठेवलेलं आहे, सलोख्याचं वातावरण आपल्याकडे ठेवलेलं आहे। मी तर असं म्हणेल, मी आता राज्यातल्या अनेक भागामध्ये काम केलेलं आहे। इथला जो अलिम्या साहेब, इथला जो आपण जर सलोखा बघितला, पूर्ण राज्याला आदर्श ठेवू शकेल। जाती जातीतला धर्मातला जो आपला जो सलोखा आहे तो जर ठेवला, पूर्ण राज्याला आपल्याला खरं तर रत्नागिरीचा आदर्श ठेवला जाईल, अशा प्रकारचं वातावरण आपल्याकडे आहे आणि हेच कायम ठेवायचं आहे। आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये, एकमेकांच्या उत्सवामध्ये, सणांमध्ये, कार्यामध्ये, धार्मिक विधीमध्ये एकमेकांच्या सहभागी झालं पाहिजे, हाच आपल्याला पुढे न्याय आहे। भारत देश जर आर्थिक महासत्ता व्हायचा असेल, जगामध्ये जर आपल्याला व्हायचं असेल, तर सर्वांनी आपल्याला सलोख्याने कायम ठेवावं लागेल आणि याच्यामध्ये आपल्याला एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागेल। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, आपण शांततेचं आवाहन आपल्या सर्वांना करतो। या ठिकाणी आपलं निवेदन घेतलेलं आहे, आपल्या सगळ्या वरिष्ठ मंडळींशी माझी चर्चा झालेली आहे, त्या संदर्भातली योग्य ती जी कारवाई आहे ती कायदेशीर कारवाई केली जाईल, याचं आश्वासन मी आपल्याला देतो। आपण सर्वांनी या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या घोषणांची गरज नाही, आवश्यकता नाहीये। आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपलं या ठिकाणी स्वागत आहे। आपण सर्वांनी आता शांततेने आपापल्या घरी निघून जायचं। 5 लोक जे आहेत ते फक्त जे काही कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये जातील, बाकी लोकांनी घरी निघून जायचं आहे। धन्यवाद, थँक्यू। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।